पुणे शिर्डी थेट रेल्वे सेवेला हिरवा कंदील. खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. लाखो प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण. शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि धार्मिक पर्यटनाला मिळणार नवी गती. पुणे शिर्डी थेट रेल्वे सेवेचा शुभारंभ होताच पुणे, अहिल्यानगर, कोपरगाव आणि शिर्डी परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील 2 महत्त्वाच्या केंद्रांना जोडणारी ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार असून या सेवेमुळे धार्मिक पर्यटनासह शिक्षण, आरोग्य आणि व्यापार क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. अहिल्यानगर स्थानकावर खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत गाडीचं प्रस्थान करण्यात आलं. या रेल्वे सेवेच्या मंजुरीसाठी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खासदार निलेश लंके यांनी रेल्वे मंत्रालय, वरिष्ठ रेल्वे अधिकारी तसंच लोकसभेच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा केला होता. विविध स्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर ही सेवा प्रत्यक्षात सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि आरोग्य केंद्र मानलं जातं. दुसरीकडे शिर्डी हे देश-विदेशातील लाखो साई भक्तांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी आणि भाविक हे प्रवास करत असतात. थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यानं या सर्व घटकांना अधिक सुरक्षित, जलद आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय हा उपलब्ध झाला आहे. या रेल्वे सेवेचा लाभ केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित राहणार नसून कृषी आणि व्यापारी क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या बाजारपेठांशी अधिक प्रभावी संपर्क साधता येणार असून व्यापार वृद्धीलाही चालना मिळेल. तसंच उपचारासाठी पुण्यात जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या सेवेचा विशेष लाभ होणार आहे. खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न हे सातत्यानं मांडलेत. पुणे शिर्डी थेट रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन अनेकदा पाठपुरावा केला होता. आज त्या प्रयत्नांना यश मिळाल्यानं जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे खासदार लंके यांना शुभारंभ सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी हिरवा झेंडा दाखवत गाडीचे शिर्डीकडे प्रस्थान झाले. खासदार लंके यांनी त्यांनी शुभेच्छा देताना विकासाभिमुख कामासाठी आपला संघर्ष आणि पाठपुरावा यापुढेही कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. जनतेच्या मागण्यांना न्याय मिळवून देणं हेच माझं कर्तव्य आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे, रस्ते, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्नासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील राहणार आहे असं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.